नमस्कार, N4 न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा। वळूया पुढील बातमीकडे। तलाठी मंडळ अधिकारी यांनी कोळेगावच्या तळ्यावरती मारला डल्ला, शासनाचा लाखोचा महसूल चोरांनी खाल्ला। तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा या मागणीसाठी संभाजी आरमार सेनेच्या वतीनं उपविभागीय कार्यालयासमोर 15 ऑगस्ट रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहेत। मोजे, कोळेगाव, तारणापूर, जिल्हा लातूर येथील तळ्यामध्ये बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन सुरू असल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच तलाठी मंडळ अधिकारी यांच्या संगनमताने आणि सहकार्य असल्याकारणाने त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयासमोर 15 ऑगस्ट म्हणजेच आजपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। तसेच संबंधित तलाठी आणि उत्खनन करणाऱ्यांनी आर्थिक संगनमताने तळ्यामध्ये बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन करून शासनाचा लाखोचा महसूल बुडवण्याचं काम केलं आहे। त्यामुळे पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने लाखो रुपयाचे हप्ते घेऊन अनधिकृत कामांना सहकार्य करणाऱ्या तलाट्यावर निलंबनाची कारवाई करून सदरील तळ्यामध्ये बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। N4 न्यूजसाठी कोणीराम काळे, ब्युरो चीफ, मराठवाडा। आपण हे जो आंदोलन करतायत आपल्या मागण्या काय आहेत आणि कशासाठी बसले? रेणापूर तालुक्यातील मौजे कोळगाव येथील तळ्यामध्ये हजारो ब्रास मुरुम अवैधरित्या उत्खनन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं संबंधितावर कारवाई करावी ही मागणी वेळोवेळी करून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रारी केल्या आणि त्या तक्रारी अनुषंगाने सदरील मंडळ अधिकारी आणि तलाट्यांनी अहवाल चुकीच्या पद्धतीने आणि शासनाची दिशाभूल करण्याला दिल्याने त्या विरोधात त्या दोघांनाही या सदरील बेकायदेशीर कामाला तलाठी दिलीप देवकते व मंडळ अधिकारी सानिया सौदागर हे जबाबदार असून यांनी हप्तेखोरी करत या अनधिकृत कामांना पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे दोघांनाही निलंबित करण्याची मागणी घेऊन आम्ही 13 ऑगस्टपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच N4 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अधिक माहितीसाठी संपर्क 9322991919। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर। मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविच N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत। हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत। N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार। नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।